नमस्कार सगळ्यांना. आज 13 मे 2026 केंद्र सरकारने अणुऊर्जेच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तर हा निर्णय असा आहे की अणुऊर्जा प्रकल्पाच्या भोवती जे काही आपलं प्रतिबंधित क्षेत्र असतं, ज्याला आपण बफर झोन म्हणतो, तर ते बफर झोन कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मेन कारण असं म्हटलं जातं की बाबा खाजगी जे गुंतवणूकदार असतील त्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला जातोय. पण मग विरोधकांचं असं म्हणणं आहे की आपण सुरक्षेला महत्व द्यायचं की खाजगी नफ्याला महत्व द्यायचं. तर मग आज घडीला अशी काय सिच्युएशन आहे तिथं. तर आज घडीला सर्व अणुभट्ट्यांच्या भोवती ना एक बफर झोन लागतं. तर ते किमान 1 किलोमीटरचं ते बफर झोन असायला पाहिजे, ज्या झोनमध्ये कुठलीही मानवी वस्ती असणार नाही किंवा कुठलाही उद्योगधंदा त्या ठिकाणी असणार नाही. तसंच याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हे बफर झोन ठेवण्यामागे जर काही घटना घडलीच, ऍक्सिडेंट झाला काही, तर अशा वेळी किरणोत्सर्गाचा धोका कमी व्हावा म्हणून हे बफर झोनचं नियम आपण लावलेलं होतं. पण मग मी जसं तुम्हाला म्हटलं की ही जमीन रिकामी ठेवावी लागते, इथं काही कुठल्याही ऍक्टिव्हिटी आपल्याला करता येत नाहीत. सध्या भारतात कुठल्याही एका अणुऊर्जा प्रकल्पासाठी किमान 1,000 हेक्टर जागा लागते. आता 1,000 हेक्टर जागा म्हणजे जवळपास 2,500 एकर जागा, एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा लागते. तर मग या नवीन प्रस्तावानुसार अणुऊर्जा नियामक मंडळ व अणुऊर्जा विभाग केंद्र सरकारचे यांनी हे बफर झोन कमी करण्यासाठी एक तत्वता मान्यता दिलेली आहे. त्यामुळे मग मोठ्या अणुभट्ट्यांसाठी जवळपास जी जागा लागणार आहे, जी अनिवार्य जागा आहे, त्या जागेमध्ये जवळपास ती जागा निम्म्याने कमी होणार आहे आणि छोट्या अणुभट्ट्यांच्या बाबतीत जवळपास 2/3 ही जागा कमी होणार आहे. उदाहरणार्थ 700 मेगावॅटचा एखादा प्रोजेक्ट असेल, त्यात जवळपास 10 अणुभट्ट्या लागत असतील, तर अशा या प्रोजेक्टसाठी जर अगोदर 1,000 हेक्टर जागा लागणार असेल, तर या नवीन नियमानुसार 700 हेक्टरपेक्षा कमी जागा लागणार आहे. तर मग असा हा नवीन नियम आहे. तर मग हे बफर झोन कमी करण्याचं कारण काय? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाजगी गुंतवणूक. टाटा असतील, अडाणी, अंबानी या सगळ्या लोकांना या अणुऊर्जेच्या क्षेत्रात यायचंय. पण मग सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, अडथळा जो आहे, तो म्हणजे जमीनची उपलब्धता असणं. मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जमीन उपलब्ध होणं, जमिनीचं भूसंपादन होणं, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळ जातो आणि खूप पैसा सुद्धा जातो. त्यामुळं हा निर्णय घेतला गेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 2047 भारताचं एक लक्ष आहे की आज जे भारताचं अणुऊर्जेपासून जे आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते ती 8 गिगावॅट एवढी आहे. तर ते 2047 पर्यंत 100 गिगावॅट पर्यंत हे उद्दिष्ट म्हणजे लक्ष मिळवण्याचं आपलं उद्दिष्ट आहे समजा. तसंच शासनाचं असंही म्हणणं आहे की जे नवीन तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानामुळं हा जो अणुभट्ट्या ह्या बिघडतील आणि त्यांच्यातून किरणोत्सार व्हायचा धोका सुद्धा कमी आहे, ही कारण दिलीत. आता त्यात असंही सांगितलंय की अमेरिका असतील किंवा फ्रान्स असेल, या देशांमध्ये असे बफर झोनचे काही नियम नाही आहेत. त्यामुळे मग आपण ठेवतोय, पण आपण त्याची मर्यादा आपण ती कमी करतोय. मग ह्याचा विरोध म्हणजे विरोधकांचा सगळ्यात महत्वाचा जे की बाबा आपण धोका वाढवतोय का ह्या सगळ्या गोष्टीमुळे. नफा मिळवणे किंवा काम सोपं व्हावं म्हणून जो पुढील काळात होणारा धोका आहे तो आपण वाढवतोय का. तुम्हाला सगळ्यांना SMR माहिती आहे का, की स्मॉल मॉड्युलर रिएक्टर. हे रिसेंटली ह्या मॉड्युलर रिएक्टरची खूप चर्चा होती. म्हणजे इव्हन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे पारंपरिक जे न्यूक्लिअर रिएक्टर आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांची साईज खूप मोठी असते, त्यांना बांधायला खूप वेळ लागतो, पैसा खूप लागतो आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की ते त्यांना बांधण्यासाठी जागा सुद्धा मोठ्या प्रमाणात लागते. तर हे जे स्मॉल मॉड्युलर रिएक्टर आहेत त्यांना बांधायला कमी खर्च लागतो, जागा कमी लागते आणि कमी वेळेत हे बांधून होतात आणि लवकर ह्यांच्या या स्मॉल मॉड्युलर रिएक्टर मधून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. त्यामुळे जे मोठे मोठे कंपनी आहेत अमेरिकेतल्या, विशेषतः फेसबुक असेल, अमेझॉन असेल किंवा गुगल असेल, या सगळ्या कंपन्यांनी त्यांच्या लेवलला हे असे SMR तयार करण्याचं त्यांनी एक पाऊल त्यांनी उचललेलं आहे. कारण या सगळ्या IT कंपन्यांना मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी लागणार आहे. त्यांचे जे काही स्टोरेज असतील किंवा CPU मोठे मोठे असतील, ते रनिंग करण्यासाठी डेटा स्टोरेज जी मॅनेजमेंट असेल
हे रनिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी लागणार आहे. त्यामुळे हे स्मॉल मॉड्युलर रिएक्टर त्यांना खूप उपयोगी पडणार आहेत आणि भारतात सुद्धा ह्या बाबतीत संशोधन म्हणा, ह्या बाबतीत पुढच्या उपाययोजना सुरू आहेत. सगळ्यात शेवटी हे जे तुम्हाला सांगितलं मगाशी की बाबा बफर झोन कमी करण्याचा जो काही निर्णय घेतला, ह्याचा एकच निष्कर्ष आपण म्हणू शकतो की आपल्याला सगळ्यांनाच चेर्नोबिल असेल किंवा फुकुशिमा असेल या घटनांच्या जे काही ज्या आठवणी ते आजही सगळ्या जगातल्या सगळ्या लोकांच्या मनात ताज्या आहेत. त्यामुळे मग भारतासारख्या देशात असं म्हणण्याचं कारण म्हणजे आपल्याकडं तेवढं प्रगत तंत्रज्ञान आहे का, जे अमेरिकेत किंवा फ्रान्स किंवा रशिया यासारख्या देशांमध्ये. आता फक्त आपण जमिनीचा किंवा नफ्याचा विचार न करता माणसाच्या जीविताचा सुद्धा विचार केला पाहिजे. माझं प्रत्येक वेळी हेच म्हणणं असतं की विकास आणि पर्यावरण ह्या गोष्टी सोबत सोबत चालायला पाहिजे. कुठल्या एका गोष्टीला धरून शक्यच नाहीये. मग अशा वेळी त्या कंपन्यांना जास्त स्ट्रिक्टली नियम फॉलो करायला लावून आजूबाजूच्या परिसरात काही झाडं लावणं म्हणा किंवा अजून काही वेगळे स्ट्रक्चर बांधणं म्हणा, जेणेकरून तो जो काही चुकून झालेला किरणोत्सार असणार आहे त्याचं प्रमाण कमी होईल. अशा काही गोष्टी करून ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे नेऊ शकतो. ह्या सगळ्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत